नमस्कार मंडळी, गरुड झेप कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव सासूबाई झाल्यावर आई पण विसरू नका, भाग 1. सुनंदाने सकाळी चहाचं कडान एका गॅसवर ठेवून ती दुसऱ्या कामाला लागली. तिच्या सासूबाई सकाळी भक्तिगीते ऐकत होत्या. तिचा नवरा अर्जुन पेपर वाचत बसला होता. सुनंदा दोघांना चहा घेऊन आली व दोघांनाही आनंदाने तिने चहा दिला आणि ती तिच्या पुढील कामाला लागली. तेवढ्यात तिच्या सासूबाईंचा आवाज तिच्या कानावर आला. बाई, काय हिने गोड चहा आणून दिला आहे. हिच्या आईने हिला चहा करायलाही शिकवला की नाही काय माहीत. सुनंदाच्या लग्नाला 2 वर्ष झाले होते, पण सासूबाईंच्या मनात ती जागा निर्माण करू शकली नव्हती. सासूबाई एक गोष्ट सोडत नसे तिला कमीपणा दाखवायला. वेळोवेळी होणारा अपमान तिला सहन होत नसे. लग्न झाल्यापासून सुनंदा सगळ्या जबाबदाऱ्या अगदी मन लावून पार पाडत होती, पण सासूबाईंच्या मनात मात्र तिच्याविषयी घृणा, तिरस्कारच भरला होता. अर्जुनने प्रेमविवाह केल्याने सासूबाईंना ही गोष्ट खूप खटकली होती. त्याचा राग त्या सुनेवर काढत सुनंदा त्यांना आई मानत होती. त्यांना ती वाईट बोलत नव्हती. तिच्या शांत बसण्याचा त्या जास्त फायदा घेत होत्या. सासूबाईंना त्यांच्या भावाची मुलगी दीपा करायची होती. त्यांनी तसा भावाला शब्दही दिला होता. अर्जुनने त्यांच्या विरोधात जाऊन कोर्ट मॅरेज केलं. त्यामुळे सीमाताईंचं स्वप्न भंगलं होतं. त्यांचं त्यामुळे माहेरही तुटलं होतं. भावाला दिलेला शब्द त्यांच्याकडून पाळला गेला नव्हता. त्या सगळ्याचा राग त्या सुनंदावर काढत होत्या. सुनंदा जॉब करू लागली होती. घरातील आवरून ती बाहेर काम करत होती. सासूबाईंना आपल्या जॉबमुळे कसला त्रास नको म्हणून ती कोणतंही काम करायचं ठेवत नव्हती. आज संध्याकाळी ती घरी आल्यानंतर स्वतःचं आवरून घरातील कामाला लागली. किचनमध्ये तिने पाहिलं तर खरकटी भांडी सिंकमध्ये साठवून तशीच ठेवली होती. जेवण वाढून घेताना सांडलेले अन्न, भाजीचे डाग तसेच पडले होते. सुनंदाने आधी सिंकमधील भांडी स्वच्छ केली. त्यानंतर किचन फरशी स्वच्छ पुसून काढली. कणिक भिजवून ती भाजीच्या तयारीला लागली. एवढं काम तिचं उरकलं तरी सासूबाई अजून फोनवर मुलीशीच बोलत होत्या. मुलीची म्हणजे प्रीतीची विचारपूस करत होत्या. तिकडून प्रीती म्हणत होती, आई रोज घरातील काम करताना खूप दमछाक होते. तरी आई खूप छान आहेत. मला मुलीसारखं जपतात, माझा विचार करतात. मी जॉबवरून आले तरी त्यांनी अर्ध काम उरकलेलं असतं. घरी येऊन सगळं करायचं होत नाही एवढं. त्यांच्या वयोमानानुसार त्या होईल तेवढी मला मदत करण्याचा प्रयत्न करतात. आई, तू करतेस ना वहिनीला मदत? तिच्या आईचं लगेच तोंड वाकडं झालं. अगं, मी का करू? तुझ्या आजीने कधी तांब्या भरून घेतला का? मग मी हिच्या का पुढे पुढे करू? तरी मी माझ्या सासूबाईंना जपलंच ना. प्रीती आईचं बोलणं ऐकून म्हणाली. प्रीती, आई, माझ्या पण सासूबाईंनी खूप सासूरवास सोसलाय, पण त्यांचे विचार तुझ्यासारखे नाहीत. त्या मला कधीच परक्याची मुलगी म्हणून वागणूक देत नाहीत, तर त्या मला स्वतःचीच मुलगी मानतात. मी आजारी पडले तर मला आराम करायला लावतात आणि स्वतः काम करतात. जॉब लागल्यापासून त्या मला माझी धावपळ होऊ नये म्हणून खूप मदत करतात. मला जॉबला कधीच उपाशी जाऊन देत नाहीत. त्यांनी मला परकं मानलं नाही कधीच. मीही त्यांना आईच मानते. प्रीती, आई, तू कशी आजीचा खूप वय झाल्यावर रागराग करायचीस तशीच वहिनी तुझा करेल, कारण तू खूप हेटेखोरपणाने तू वहिनीशी वागतेस. त्यामुळे तिच्याही मनात तुझ्याविषयी रागच निर्माण होईल. जसे पेरतो तेच उगवतं. आई, वहिनी खूप चांगली आहे, तिला बदलू नकोस. सासूबाई, हे बघ, तू मला शिकवू नकोस कसं वागायचं, ते मी बघून घेईन, असं रागात म्हणत प्रीतीचा कॉल त्यांनी कट केला. त्या रागातच होत्या. काहीतरी बडबड स्वतःशीच करत होत्या. सुनंदा, 9 वाजलेत. झालं का जेवण बनवून? लवकर ताट घेऊन ये. अर्जुन, आई, अगं कशाला एवढा कालवा करतेस? आणेल ती जिवायला. अगं, काम करून आली ती, बसून आली का? समजून घे जरा तिला. हां, घे तू बायकोची बाजू. तुला तर जराही आईने बायकोला काही बोललेलं पटत नाही. अर्जुन शांतपणे ऐकत होता, कारण त्याला तमाशा करायचा नव्हता. तोपर्यंत सुनंदा गरमागरम जेवण घेऊन आली. पुढे काय होईल? सासूबाई वागतील कशा सुनंदाशी?
मुलीच्या बोलण्यामुळे त्यांचं वागणं सुधारेल की नाही, सुनंदाला मुलगी मानतील की नाही, का परक्यासारखीच तिला वागणूक देतील, बघूया पुढील भागात भाग 2 मध्ये. कृपया कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब माय चॅनल. अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन. भाग 2 वाचण्याकरता नक्की या चॅनलवर पुन्हा भेट द्या. कीप सपोर्ट, कीप वॉचिंग. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.